टाटा नेक्सॉन आणि महिंद्रा XUV3XO यांच्यात आज आपण करणार आहे लफडा। भाई तू आग में पेट्रोल क्यों डाल रहा है? आपण पाहणार आहोत की या दोन SUV पैकी अधिक दमदार SUV कोणते आहे। तर सुरू करूया आपल्या आवडत्या सेगमेंट फीचर्स पासून। XUV3XO मध्ये लेवल 2 ADAS आणि फर्स्ट इन सेगमेंट पॅनोरामिक सनरूफ आहे, पण नेक्सॉन मध्ये तुम्हाला लेवल 2 ADAS किंवा पॅनोरामिक सनरूफ मिळणार नाही। मात्र नेक्सॉन मध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स आणि ऑटोमॅटिक IR-VM मिळते, जे XUV3XO मध्ये नाही मिळणार। दोन्ही SUV मध्ये 360 डिग्री कॅमेरा, हर्मन कार्डनचे म्युझिक सिस्टीम आणि 6 एअरबॅग्स मिळेल। डायमेन्शनच्या बाबतीत पाहिले तर XUV3XO ची लांबी 3990 mm आहे आणि नेक्सॉन ची लांबी 3995 mm आहे। XUV3XO ची रुंदी 1821 mm आहे आणि नेक्सॉन ची रुंदी 1804 mm आहे। दोन्ही SUV मध्ये तुम्हाला 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन मिळते। XUV3XO ची एक शोरूम किंमत 7.49 लाखांपासून सुरू होऊन 15.49 लाखांपर्यंत जाते, तर टाटा नेक्सॉन ची किंमत 8.15 लाखांपासून सुरू होऊन 15.80 लाखापर्यंत जाते। जर तुमच्याकडे 15 लाख असतील तर खाली कमेंट करून सांगा तुम्ही